4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे एकच पॉवर प्ले असणार आहे. बघा 9ला 10 मिनिटं बाकी आहेत. चला एजी आणि आपण दशरथ जरा लवकरात लवकर चेंडू पाडण्याचा आपण निर्णय घ्या, जेणेकरून क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. अरे संघ देखील बघा, प्रत्येक संघाचा ना ड्रेस कोड खूप चांगला आहे. अरे संघाचा देखील ड्रेस कोड खूप चांगला आहे. आपण आता वेदांत 11 अंतरली 40+ संघाचा देखील ड्रेस कोड खूप चांगला आहे. सर्व खेळाडू बघा, आता जे खेळाडू मैदानाच्या बाहेर बसले होते ते आता पुन्हा एकदा मैदानात आपल्याला दिसत आहेत 40+च्या माध्यमातून. कैलास केणी देखील बघा काय बॅटिंग केली गेल्या वर्षी, जबरदस्त बॅटिंग. आल्या आल्या मैदानात जाताना थोडंसं वॉर्मअप करता, शरीर आहे ना ते तुमचं थोडंसं जड झालं असं, प्रवास करून ते हलकं करणं फार गरजेचं आहे. चला चला फास्ट फास्ट घ्या. पंचांना देखील विनंती असणार आहे, दशरथ आज स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या आणि 20 मिनिटातच 4 षटकं फेकली गेली पाहिजेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पप्पू आणि सूर्यकांत ही जोडी. चला फास्ट फास्ट घ्यायचंय. बघा 9ला बरोबर अजून आपण इथे 7 मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटं बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण बघितलं तर यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. सुयश येतोय. शरद पाटील आपण लाईच्या इथे जा, त्या मंडपामध्ये जायचंय. सुयश येते गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन. एक क्षेत्ररक्षण आपण 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला तैनात आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लवकर. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन, पॉईंट, कव्हर आणि एक क्षेत्ररक्षण मला वाटतं लॉंग ऑफला आहे, डीप मध्ये तैनात केले त्याला. 4 षटकांची मॅच. बघा बरोबर अजूनही 6 मिनिटं बाकी आहेत. 9ला 6 मिनिटं कमी असताना पहिला चेंडू पडतोय. सुयश येते गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचक कक्षा एनकडून म्हणजे नारिवली गाव एनकडून वैयक्तिक पहिलं संघाचा पहिले स्ट्राईकला पप्पू. ओ स्लोवर होता, चेंज ऑफ पेस होता, एसटी रक्षकाने चूक केली. विकेट कुणाचा मिळाला असता तर पप्पूचा मिळाला असता. पहिला चेंडू थोडासा संत गतीने टाकला होता, लेग कटर चेंडू टाकला होता, फिंगर रोल केले होते. खेळपट्टीवर बघितलं थोडंसं आपण बघितलं मॉइश्चर देखील दव फॅक्टर आहे आणि पप्पूचा झेल सुटलाय. यष्टीरक्षकाने मोठी चूक केली आहे. पप्पू पायचा त्या जीवदानाचा किती फायदा घेतोय. वेदांत अंतरली संघ धावसंख्या 1 पहिल्या चेंडूवरती सुयशला यश मिळालं असतं. थोडंसं पप्पू नाराज आहेत स्वतःवरती. व्यवस्थित मिडल झाला नव्हता. बॅटच्या आपण बघितलं खाली चेंडू लागला होता, टोला चेंडू लागला होता. स्ट्रायकेला सूर्यकांतसाठी क्षेत्ररक्षण तशा प्रकारचं थर्डमॅनला थोडंसं आपण गली रिझन मध्ये आणलं. एक पॉईंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. सुयश डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पुन्हा एकदा थोडीशी गती कमी केली. काय गोलंदाजी केली ते बघा सुयशच्या माध्यमातून. गेल्या वर्षी हा खेळाडू थोडासा ना आपण इथं जगदीश पाटील दुखापतग्रस्त होता, पण त्यानंतर खेळला नाहीये, पण संघ थोडासा अडचण. हा गोलंदाज प्रमुख गोलंदाज आहे. यानंतरच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं लगेच. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट पॉइंट लेगला बीट करून चेंडू चालला. यावेळेला आपण तर सुपर संडे मधला सुपर चौकार. तर नेक्स्ट मॅच बी गटातली दुसरी मॅच. घेसर 40+ विपक्ष वडवली 40+, म्हणजे दोन्ही संघ बाजूबाजू. नदीच्या त्या साईडला घेसर, नदीच्या या साईडला आपण वडवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे, अन्यथा षटकं कमी केली जातील. कारण 12 मॅचेस कव्हर करायच्या आहेत मेगा फायनल. राजू जेव्हा आपण सांगू धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 5. सुयश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा यांकडून. चांगला चेंडू खोलू टप्प्याचा खोदून काढला. यावेळेला शॉर्टमेंट घेतलं, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावसंख्या आपण पाहू शकता. 3 पंच आहेत. बरेचशा स्पर्धेमध्ये 2 पंच असतात, त्यामुळे मनोज कसरत करावी लागते पंचात. सुयश हो चेंज ऑफ पेस, लवकर लाईन पिकअप केली होती यावेळेला, पण गती कमी होती. लवकर शॉर्ट सिलेक्शन खेळले. इथे डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुयशच्या माध्यमातून. पहिला झेल सुटला पप्पूचा, पण त्यानंतर बघा
गोलंदाजाने आत्मविश्वास कुठेही कमी करून दिला नाही, स्वतःचा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी सुयशच्या माध्यमातून. पुढे सुयश पाडी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ अजून एक चांगला चेंडू, लाईन मध्ये येऊन मध्ये खेळत नाहीयेत पप्पू, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं. कारण फुटवर्कचा वापरच झाला नव्हता जगदीश पाटील. इथे जर फुटवर्कचा वापर झाला असता मनोज पाटील कदाचित बॅकफूट गेले असते, स्क्वेअर कट करताना एक लाजवाब षटक संपले. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या षटकामध्ये. चौकार गेलाय पण तरी देखील कल्पेश धावा आल्या फक्त आणि फक्त 6. चला फास्ट घ्यायचंय. दिलीप देखील येत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिलीप पाटील हे नाव देखील चर्चेत राहिलं क्रिकेटच्या माध्यमातून असो, शर्यतींच्या माध्यमातून असून एक यशस्वी ड्रायव्हर जॉकी म्हणून त्यांची ओळख आहे. हे चांगलं षटक संपलंय. 3च मिनिटं लागल्या, त्यामुळे आयरे संघाला आम्ही धन्यवाद देऊ, खास करून सुयशला आपण धन्यवाद देऊ, लवकर षटक हाताळलंय. गोलंदाजी मार्कवर येतोय, दुसरं षटक घेऊन येतोय रुपेश, येतोय रुपेश भगत. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. चला घेसर आणि वडवलीचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. क्या बात आहे. कल्पेश पाटील बघा आमचे किती चांगले गुणलेखन करतात आणि त्यांचं स्वतःचा स्कोअर बोर्ड देखील त्यांनी तयार केलं. करणं गरजेचं आहे, इम्प्रूव्हपणा दाखवायला फार गरजेचं आहे. काल देखील या स्पर्धेमध्ये आमचे अध्यक्ष समालोचन क्षेत्राचे आपण तर आमचे सर्व समालोचकांचे अध्यक्ष कमिटीचे विनोद पाटील देखील काल खूप चांगलं समालोचन झालं, त्यांना देखील धन्यवाद देऊ. आज देखील ते यूट्यूबच्या माध्यमातून जॉईंट असतील, त्यांचं हार्दिक स्वागत. रुपेश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पूल करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट रिझन मध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, असंख्य धाव फलक आपण पाहू शकता. आपला 7 धावा. सकाळचं सत्र आहे, सुपर संडे. थोडंसं पावसामुळे बऱ्याचशा आपण तर मॅचेस उशिरा सुरू झाल्या आहेत. काही गावांना अजूनही प्रॅक्टिस सुरू नाहीये, पण ह्या गावांना बघा मैदान उपलब्ध आहे. ग्रामस्थांनी किती चांगलं मैदान ठेवलंय. तर दिल्या संपूर्ण नारिवली 40+ रेग्युलर संघाला, ग्रामस्थांना धन्यवाद देऊ. रुपेश गोलंदाजी मार्गवर, पप्पूला आता इथून काहीतरी करावा लागणार आहे. होल ऑफ केला, यावेळेला उंच गेला, सुयश आलाय बघा. पंचांचा रीड काय तो षटकार आहे. नाही सुयशचं कौतुक करू बघा, त्याने स्वतः सांगितलं खेळाडू वृत्ती दाखवली, त्याबद्दल खेळाडू वृत्ती आवडायचे त्याला टाळा जाऊ दे सुयशसाठी. ना असे खेळाडू कमी असतात जगदीश पाटील. प्रामाणिकपणा फार तुमच्यात दडला पाहिजे, प्रामाणिकपणा दाखवा. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. जीवदानाचा आता फायदा घेतोय पप्पू पाटील. ओ पूल केला यावेळेला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. चूक झाली आहे असं वाटलं की झेल पकडला गेलाय. मनोज पाटील आम्ही बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतो ना, ग्रामीण खेळाडू झेल उडाल्यानंतर धाव का पूर्ण करत नाही, मला अजूनही त्याचं उत्तर सापडत नाही. कारण काय ते 3 देखील झाले असत्या. हरकत नाही, तुम्ही धाव पूर्ण करा. बाद जर झेल पकडला तुम्ही बाद व्हाल, जर झेल सुटला तर तुम्हाला एक्स्ट्रा धाव मिळते ना. संख्या 15. पप्पू आज बघा नशिबाचा धनी ठरतोय. मिड विकेटला असं वाटलं होतं की कैलास केणे झेल घेतील, पण शेवटच्या मुवमेंटला झेल निसटले. रुपेश ओ पुन्हा एकदा उंच चेंडू गेलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. नशिबाचा धनी तिसरा झेल नाही, झेल सोडण्याच्या पण होते क्रिकेटमध्ये फक्त हॅट्रिक होते कृष्णा विकेटची, पण आता इथे 3 झेल सुटल्यात. नाही काय म्हणायचं नाही, नशिबाचा धनी आहे. क्रिकेटमध्ये नशीब फार महत्वाचं आहे. नशीब कुणाचं बदलवतं, कधी कधी नशीब असं धोका देतो की तुम्हाला त्या क्षेत्रातून बाहेर काढतो. नाही पाकिस्तान विरुद्ध सचिन तेंडुलकरचे देखील 3 झेल सुटले. काय जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. ओ अतिशय सुरेख गोलंदाजी, यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले ते अरविंद म्हात्रे आम्हाला सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. बिनबाद 18. चांगली सुरुवात. पप्पूला या षटकात 2 जीवदान मिळाले. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूती जीवदान मिळालं होतं. रुपेश गोलंदाजी मार्कवर कर. आयरे संघ देखील एक ताकदवान संघ आहे, पण आता किती धावांपर्यंत रोखतोय हे फार महत्वाचं आहे. हा चेंडू यावेळेला आपण तर ऑस्ट्रमच्या भरपूर पिचिंग बाहेर केलं होतं. पंच वाईड चिखून करतात. गुड डिसिजन अरविंद म्हात्रे. हे पंच कोणाला नेमायचं क्रिकेटमध्ये, ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे, अशाच व्यक्ती तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता.
19 धावा धावफलकातील लागल्यात. अंतिम षटक दुसऱ्या षटकातील फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. ओ चांगला चेंडू होता, खोदून काढलाय, डाऊन डी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चालला, एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी होते का? 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 21. या षटकात धावा आल्यात तब्बल 15 धावा आल्यात. पाण्याची मागणी केली आहे. चला नेक्स्ट मॅच. चला आपण तर जे खेळाडू आहेत संघात खेळतात त्यांनीच पाणी घेऊन जायचंय. चला चला खेळाडूनी जा. अंतरी संघाचे खेळाडू थांबा थांबा थांबा. नाही लहान मुलांना आवड भरपूर आहे ना. चला गेसर 40+ आणि आपण तर बी गटातली दुसरी मॅच वडवली 40+. चला टॉससाठी या. दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत. नदीच्या त्या साईडला घेसर, नदीच्या या साईडला वडवली. इकडून जाताना आपण बघतो पहिला गाव वडवली लागेल, नंतर घेसर. 18 आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती आले तब्बल 21 धावा. चांगली भागीदारी बघायला भेटेल. नक्कीच बऱ्याचदा शहरी विभागात म्हटलं, सागाव म्हटलं, आयरे म्हटलं, आजद म्हटलं तर जबरदस्त या गावांना मैदानच नाहीत राजू. शेतं जेव्हा सुकतील किंवा सोसायटीच्या 2 मध्ये गॅप असतो पॅसेजचा तिथे खेळायचं तुम्हाला. यावर्षी देखील सागावची अपकमिंग स्पर्धा येणार आहे आणि यावर्षी राजू काटे आमच्या माध्यमातून 4 सोन्याचे कॉईन असणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर 2 वेळा स्पर्धा होईल. एक श्रद्धांजली चषक होईल, एक सागाव 40+ चषक होईल. तर मला वाटतं तारखा देखील आता कदाचित जगदीश पाटील अध्यक्षांना भेटून तारीख डिक्लेअर देखील होईल. आणि कल्पेश सागावची स्पर्धा असते ती हंगामाची शेवटची स्पर्धा असते. फेब्रुवारी महिन्यात असते 26, 27, 28 त्यानंतर नाईटची स्पर्धा. म्हणजे कुठेतरी म्हणायचं झालं तर कृष्णा काल्याचं कीर्तन सप्ते झाल्यानंतर काल्याचं कीर्तन. जाऊया क्रिकेटच्या मैदानात. गोलंदाजी मार्कवर येतो. गोलंदाज यावेळेला विनायक येतोय. नाव खूप चांगलं आहे बघा. नावाप्रमाणे गोलंदाजी करतो का. धावा झाल्यात 21. 2 षटकामध्ये 21 धावा. 10च्या जास्त सरासरी आपल्याला बघायला मिळते. चला वडवली घेसर टॉससाठी या साई भोईरचा संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. विनायक ऑन साईडला आडव्या बॅटने खेचला. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. एक धाव कंप्लीट केली. शैलेश आहेत. दुसरी धाव होते का पाहिजे आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही रिक्स घ्याल तर प्रॉफिट जास्ती कमवाल ना. हाय रिक्स हाय प्रॉफिट. कारण का शेअर मार्केटचा नियमच आहे ना. रिक्स घेतली नाही तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. शमन पाटील बघा अच्छा मेजवानीचे पूर्णपणे आखणी करतायत. विनायक तो बाप्पू चेंजा पेस होता पूल केला. यावेळेला थांबले. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळतंय. स्क्वेअर लेग विकेटच्या मधून चेंडू 1 बाउंड. सीमारेषा पार चौकार. टायमिंग भरपूर होतं ना. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं. थांबले आणि मग पूलचा फटका बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता कल्पेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती आहे. 27 धावा धावफलकावरती. साऊंड सिस्टीम देखील खूप चांगली आहे. त्यांना धन्यवाद देऊ आपण. नाही कमलाकर दादा जीतचे बंधुराज खूप चांगली क्लिअरिटी साऊंड बघायला मिळते. जगदीश पाटील अशी जर साऊंड सिस्टीम असली ना तुम्ही 4 दिवस कॉमेंट्री करा तुमच्या गायला कोणता त्रास होणार नाही. तर आपल्याला DJ मास्टरला सांगायला लागतो की बाबा बेस दे, अजून आपण बोलले इको दे. नाही ते काहीच नाही. सेटिंग चांगली केली. 27 धावा. फास्ट खेळायचं बघा. या षटकाला थोडासा टाइम जातोय. दशरथ थोडंसं आपण पुशअप करा खेळाडूंना कारण का आज सुपर संडे आहे. एक्स्ट्रा मॅच देखील आहे. मेगा फायनल देखील आहे. आणि हल्ली बघितलं तर सूर्य लवकर अस्ताला जातो. कारण मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा असतो पण त्याच्या आधी हळूहळू आपण दिवस छोटा असतो. विनायक तू पप्पू ओ चेंजा पेस पुणे डाऊन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला बीट कर. चेंडू वेगाने चालला. यावेळेला ज्यामध्ये चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी होते का पाहिजे नकार दिलाय. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 29. नाही जो मैदानात धावतो ना त्याला राजू माहिती पडतं. कॉमेंट्रेटर म्हणू शकतात खेळाडू म्हणू शकतात धावा धावा पण 23 ते 24 पावलांचा जेव्हा अंतर कापतो ना तेव्हा दमछाक होते. 10 चेंडू 19 धावांची खेळ करतो जीवदान मिळाल्यानंतर. विनायक पप्पू
ओ पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलेच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतो फ्लॅट सपाट. जरा कृष्णा जरा आम्हाला सांगा काय षटकार आहे. षटकार आहे फ्लॅट सपाट षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय पप्पू. बघा जीवदान मिळालं तर किती धोकादायक ठरतोय. जगदीश पाटील आपण नेहमी सांगतो ना क्रिकेट असं कोणत्याही संधी माणसाला एकदाच मिळते आयुष्यात. त्या संधीचं सोनं करायचं की नाही ते तुमच्या हातात आहे आणि त्या संधीचं सोनं करतोय विनायक. पुण्याचा गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला पप्पू. ओ चेंजा पेस होता यावेळेला. शरीराचा वेध घेतलाय. पडल्यानंतर चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर खूप चांगलं दिलंय पुढच्या चेंडूवरती. चेंडू जर थोडासा काळपट झाला असेल किंवा ओलसर झाला असेल तर दुसरा घ्या. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. चला घेसरचे कॅप्टन वडलचे कॅप्टन या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं. विनायक ओ चेंजा पे सबमरीन डिलिव्हरी. पण पंच सांगतात की हा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिचिंग झालाय. वाईट चिखून करतायत. अवंत धावेने भर. धावसंख्या धाव फॉलो करताय पण पाहू शकता 36 धावा. 12च्या सरासरी धावा कुठल्या जात आहेत आतापर्यंत. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. यानंतर एक षटक आहे. विनायक पुण्याला गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षांकडून राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. पुन्हा एकदा चेंज पेस लॉफ केलंय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय. सुयश चूक होणार नाही. गुड कॅच. नाही आता कृष्णा इथं नो चेंडू असतं तर काय झालं असतं मग. तर आमचे डीजे ऑपरेटर बघा विजय मोकाशी काय नवरात्रात आम्हाला संधी दिली. खूप चांगली साथ दिली त्यांनी. आणि आमच्या जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात कुस्त्यांचे राजू काटे तर मी विजय मोकाशीचं नक्कीच नाव घेईल. आम्हाला खूप सहकार्य करतात ते. 25 धावांची खेळ करून बॅटर बाद होतोय. अरविंद देखील येत आहेत. साईनाथ भोईर गेसरचे या नाही विशेष सहकार्य असतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आमच्या समालोचकांना सातत्याने त्यांचं प्रेम राहतं. नाही या व्यासपीठावर या साईनाथ भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत. नाही पप्पू ते थोडंसं दमले. पप्पू थोडंसं रिलॅक्स व्हा मग पाणी प्या. कोणी पाणी धावत आले तर लगेच पिऊ नका. 36 धावा. 12च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर मच्छिंद्र येतोय. मच्छिंद्र पाटील अतिशय चांगला गोलंदाज. पण या षटकात आता बॅटिंग कशा प्रकारे करतो पाहायचं. चंद्रकांत रामदास आलाय. रामदास देखील एक चांगला बॅटर या संघाचा. पण इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मच्छिंद्र साईनाथ भोईर या व्यासपीठावर एक जबरदस्त क्रिकेटर. एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आमच्या समालोचकांना देखील त्यांचं नेहमी सहकार राहिलंय. आयोजकांना देखील मोलाचं सहकार्य असतं. मच्छिंद्र शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू यावेळेला थर्डमॅन बीट फाईन लेग बीट. चेंडू चालला लॉंग स्टॉपला. पंचांचा शर्त चौकार. बॅटच्या बॉटमला चेंडू लागला. धावसंख्या धाव फलकाती 40 धावा. बॅटच्या आपण बॉटमला चेंडू लागला होता. मच्छिंद्र पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चंद्रकांत आता चांगली बॅटिंग करतो इथून कारण त्याला माहिती आहे आपल्याला बॅटिंग करावी लागणार आहे. पुण्याचं शफल झाले. जास्त शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच कोणत्याची खूण करत नाही बघा. दोन्ही पंचांना आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. सूर्यकांत अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा येतात कल्पेश आणि किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. साईनाथ भोईर घेसरचे संघनायक येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऑन साईडला पडत आहे. यावेळेला प्ले डाऊन झाले आहेत. काही गरज नव्हती. चेंडू पडायच्या आधी इतका शफल झाले होते ना जगदीश की आपण इथे तिन्ही एष्ट्या दाखवल्या त्यांनी गोलंदाजांनी तेच केलं. हेरलं ते म्हणजे थोडासा मिनिट चेंडू टाकला बॅटची कडा आणि प्ले डाऊन झाले. बॅटर बाद होतोय. सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रय क्रमांकावर बॅटर येतं. यावेळेला आपण पाहू शकता चिंतामणी गणपतीचं नाव. चिंतामणी देखील गेल्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी चांगले बॅटिंग केले होते. कमलाकर दादा येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर फ्लेक्झिबल क्रिकेटर. 40 धावा झालेत.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चिंतामणीला आता इथून ना मोठे फटके मारावेच लागणार आहेत. बी गटातली दुसरी मॅच घेसर 40+ वडवली 40+. 40+च्या देखील स्पर्धा आपण पाहतोय. 45+च्या देखील स्पर्धा पाहतो आपण आता हल्ली. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, पडला तर शरीराच्या दिशेने आलाय. फक्त दिशा दिली यावेळेला, स्वतः गोलंदाज जातोय शॉर्ट मिडल रिजन मध्ये, चेंडूला फीड करतोय. एक धावसंख्या दाखल करते. 41 चौकारानंतर मच्छिंद्रने काय वापसी केली बघा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त वापसी मच्छिंद्र पाटीलच्या माध्यमातून. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यम टर्न केला चेंडूला, स्क्वेअर लेगोना क्षेत्ररक्षक आलेत. गुड कॅच. हो जबरदस्त झेल कैलास आहेत ना. मगाशी झेल सुटला होता पण थोडासा अंदाज चुकला, उठायला गेले तेव्हा तो झेल सुटला, पण आता मात्र स्क्वेअर लेगवरनं काय वेगाने धावले, डीप मध्ये आले. खूप चांगला झेल, कार्बन कमाल झेल. अजून एक चेंडू बाकी. काय गोलंदाजी केली बघा ना मच्छिंद्रने या षटकात. आतापर्यंत चेंडू फेकलेत कल्पेश आम्हाला सांगतायत 5 आणि धावा दिले. चौकार जरी गेला असला पण धावा 5 दिलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. फटका चांगला होता यावेळेला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित झेल सुटला असता कल्पेश, धावा आल्या असत्या. अंतिम चेंडू नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता. पिंटू हजारे. पप्पूला आपण पाहतो पण पप्पू बाद झाले तर कुठेतरी धावांना ना रोख लागला. वापसी केली आयरे 40+ संघाने. मच्छिंद्र ओ चांगला चेंडू यावेळेला, यष्ट्या उद्ध्वस्त होतात. बॅटर बाद. काय षटक हाताळ. या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण एक चौकार धावून 5 धावा दिल्या. 2 बॅटर बाद केलेत. मच्छिंद्रची गोलंदाजी आवड एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. टॉस करूया आपण. टॉस बॉक्स मध्ये आपण बेहतर घेतोय का. चला 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 टॉस करूया आपण. चला घेसर 40+ चे कॅप्टन साई भोईर देखील. मला वाटतं कदाचित त्यांच्या चिरंजीवाशी बातचीत करतायत ते. नाही करणं गरजेचं आहे. पप्पा जात आहेत, बेस्ट ऑफ लक देत आहेत. पप्पांना कदाचित ते सांगत पप्पा चांगली बॅटिंग करा, मी आलोय सुपर संडे मध्ये तुमची बॅटिंग बघायला. चला टॉस करायचंय. तर सागर भोईर यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा टॉस करूया आपण. सागर भोईरच्या आपण शुभ हस्ते टॉस करू. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय कळवायचंय. सागर भोईर आपण तर सांगतात की टॉस जिंकला घेसर 40+. मोहन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साईनाथ भोईर यांचा सन्मान करूया. धावा झाल्यात 1 मिनिट धाव फलकवरती. 42 ची गरज आहे. तर साईनाथ भोईर यांचा सन्मान केला तो. कारण अतिथी देव भव ही परंपरा आहे ना प्रत्येक गावची राहिली आहे. जगदीश पाटील आपण का सन्मान करून घेतो, नंतर वेळ राहत नाही, सन्मान मूर्ती जातात, मग आपल्याला देखील थोडंसं वाटतं की आपण त्यांचा सन्मान केला नाही आणि सन्मान केला जातोय. 41 धावा झाल्यात. 42चं लक्ष्य. सागर भोईर यांचा सन्मान करू. मोहन दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला याची लगेच मैदानाचा. तर रोशन पाटील अंतरली या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर. रोशन या, रोशन पाटील या. चला याची लवकर जा. दशता खूप खूप धन्यवाद, कारण का फार लवकर इनिंग संपली बघा ना. जवळजवळ 19 किंवा 18.5 मिनिटातच संपली मॅच. 41 धावा झाल्यात. 42 धावांचं लक्ष्य आहे. मच्छिंद्रने काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. 42 धावांचं लक्ष्य. पेंडिंग आहे डीसी, म्हणजे मला वाटतं कदाचित क्षेत्ररक्षणच घेतील. धावा झाल्या, धावफल करते. 41 42चं लक्ष्य आहे. टॉस जिंकलाय घेसरने. 42 धावा आता पाहायचं कशा प्रकारे इथून केलं जात आहेत, कारण ऐरे संघ देखील एक चांगला संघ आणि 12व्या खेळाडू सांगितले बाबू पाटील अजून सराव नाहीये, पण सराव नसून सुद्धा काय गोलंदाजी केली. मच्छिंद्रचं कौतुक करेल. अंतरली संघ बऱ्याचशा खेळाडूंचा सराव नाही. पाऊस आत्ता संपलाय आणि पावसाने यावर्षी 6 महिने हजेरी लावली. असं वाटलं लोकांना की आता कुठेतरी वेगळ्या, आपण तर बाहेरच्या देशासारखे आपल्या भारतात ते केलं, पण भारत देश म्हटलं ना, काय हरकत नाही, गाडी घेऊन या. आणि प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे की आपला सपोर्टर लावूनच आपण खेळा.
जेणेकरून कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाहीये. 42 धावांचं लक्ष गुणून तर उतरतं यावेळेला आपण आयरे 40+ संघ. चला 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 बॅटर चला बॅटर चला. शैलेश आपण मैदानात जाणार लवकर चला, कारण का वेळ फार कमी आहे. बघा आयोजक सूचना करतायत, संघ तिकडून पंच देखील सूचना करतायत कारण टाइम तुमचा सुरू झालाय. कैलास आणि आपण तर शैलेशी जोडी मैदानात दाखवले होते, कारण का आज अमित नाहीये संघामध्ये. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आज संघात नाहीये. कदाचित जॉब असावा, काही काम असावं. 42 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. यावेळेला 10.5च्या सरासरी धावा करायच्या आहेत. शैलेश शेलार आणि कैलास केणे ही जोडी मैदानात दाखल झाली. नाही शैलेश देखील नेहमी आपण बघितलं तरी 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला येतो, पण आज सलामीला पाठवलं. मच्छिंद्रचं कौतुक करेल, लाजवाब गोलंदाजी. शवन पाटील बघा खेळाडूंना पाण्याची गरज भासली, गरज पाणी सुपूर्त करायचं नाही. मच्छिंद्रचं कौतुक करेल. पहिलं मच्छिंद्राला शेवटच्या षटकात त्यांनी धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 आणि गडी बाद केली आपण तर 3. जबरदस्त गोलंदाजी. सुयशने पहिलं षटक हाताळलं, 6 धावा दिल्या, विकेट मिळाला. रुपेचं षटक मागं 15 धावा दिल्या, विनायकने 15 धावा दिल्या, पण त्यानंतर ह्या 2 मच्छिंद्रचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी, कारण की दबाव होता कुठेतरी कल्पेश आणि त्या दबावाला झुगारून त्यांनी गोलंदाजी केली. चौकार गेला, पण त्यानंतर लाईन त्याने लेंथ काय जबरदस्त त्यांनी ठेवली आणि 3 विकेट त्याने मिळवल्या. 42चं लक्ष आहे. 10.5च्या सरासरी. चला सामना सुरू करा. 9:20 झालेत. जगदीश पाटील आपण का सूचना करतोय, कारण का आज वेळ फार महत्वाचा आहे. जे प्रेक्षक ऑनलाईन बसले आहेत नाही, शुभेच्छा बघा कुणाच्या दिल्या जाणार नाहीयेत, त्यामुळे कोणी समालोचकांना फोन नका करू. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला डीप मध्ये आपण पाहू शकता, म्हणजे वाईडिश लॉंग ऑनला त्याला तैनात केलाय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्म पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. पिंटू ओ चांगला चेंडू होता यावेळेला, पायची तर स्ट्रॉंग अपील होतं. पंच बघा भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. कृष्णा आपल्याला तर इथून असं वाटतं की हाईट फॅक्टर असं कदाचित बॅटची कडा देखील असेल, पंचांना माहिती आहे. कारण सर्वात चांगला सामना जो कुणाला बघायला मिळतो मैदानात तर पंचांना, आणि त्यांच्यावरतीच प्रेशर असतं. आपण एक तर समालोचक किंवा लाईव्हवाले चुकले तर माफी मागू शकतो, पण पंच माफी मागू शकत नाहीये. चुकीला माफी नाही त्यांना. पुणे त्या पिंटू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. स्ट्राईकला शैलेश फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाले चूक. पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. शमन पाटील त्याच्या हात वरती झाले. षटकार तकदीर देखील आहेत. बघा ह्यालाच म्हणतात क्रिकेट. झेल सुटला गेला. झेल कुणाचा सुटलाय तर शैलेशचा. जसा पप्पूचा झेल सुटला आणि तिथे त्याला जीवदान मिळाला, तर शैलेशला जीवदान मिळाले. 6 धावा देखील मिळालेत. थोडंसं ताकद कमी पडली आहे. शैलेश दाखवत आहे ड्रिल करून की किती वेगाने त्यांना फटका खेळायचं होतं. झेल जर पकडला गेला असता मिड विकेटला तर कदाचित बॅटर बाद झाला असता. आता त्या क्षेत्ररक्षणाला मिड ऑनला आणला, ते दबाव आहे त्याच्यावरती. आता पिंटू बघा आता थोडेसे ग्लोव्ज घालून देखील किपिंग केले जाते. कृष्णा हल्ली टेनिस क्रिकेटने देखील भरपूर सुधारणा केल्यात, इम्प्रूव्ह केलंय. खेळाडू देखील आता तसाच त्या वस्तूंचा वापर करतात. पिंटू राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. स्ट्राईकला शैलेश शेलरला आपण पाहू शकता. ओ ऑन साइडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. 2 होत आहेत का. शैलेश वेगाने धावतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण सिंगलला कन्वर्ट करायचे असेल ना जगदीश पाटील तर पहिली धाव वेगाने धावणं फार गरजेचं आणि तेच केलं. आता शैलेश आणि आपण तर कैलास या जोडीने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या दाखल करते 8 धावा आपण पाहू शकता. हेच तर क्रिकेट आहे. प्रेशराईज क्रिकेट. खेळाडूला प्रेशराईज करायचं. तुम्ही क्षेत्ररक्षणाला प्रेशराईज केलं आणि त्यांनी थोडंसं उशीर केला चेंडू उचलायला आणि तिथे 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पुन्हा एकदा बदल केला जातोय. मिडॉनला थोडंसं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आणलं जातं. आता पिंटू स्ट्राईकला शैलेशला आपण पाहू शकता. शैलेश शेलार आणि कैलास आपण आता केणे ही जोडी सलामीला आली आहे. जमीत नाहीयेत.
गोपी देखील संघात नाहीये. ओ चांगला चेंडू, या वेळेला बॅट अँड पॅड बंद निघून जातोय. अपील केलं जात आहे ना. अपील तुम्ही प्रत्येक चेंडूवरती करू शकता, कारण की हा तुमचा स्वाभाविक गुणधर्म आहे. तुम्ही किती वेळा अपील करू शकता, तुम्हाला बंधन नाहीये. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक बघा चांगलं किती बघायला मिळते. षटकार आल्यानंतर देखील पप्पूची लाईन आणि लेंथ बघा. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवर तो चेंडू फेकतोय. पिंटू स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला शैलेशला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला बॅक पुढे जाऊन कट करायचं होता. इथे एक धाव कंप्लीट केले, ते डायरेक्ट हिट झालंय. बॅटर बाद. कैलासने काय केलं एक्झॅक्टली, ते बॅट हवेमध्ये ठेवली. बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. सांघिक यश मिळतंय. बॅटर बाद. तर घेसर संघ सर्व आपण बघितलं. साई तुमच्या उजव्या बाजूलाच आहे. घेसर संघ एक जबरदस्त संघ आहे. नाही, यावर्षी ड्रेस कोड साई भोईर तुम्ही खूप चांगला चॉईस केलाय. कलर खूप चांगला आहे. पण आता खेळाडूंना देखील खेळ करावा लागणार. साई मला वाटतं साईने ड्रेस दिलेला आहे. साई वामन भोईर यांच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सुयश होतोय. सुयश पाटील. धावसंख्या धापा का ती 8 धावा आहेत. चेंडू बाकेत पहिल्या षटकातील आपण पाहू शकता. यावेळेला शेवटचा चेंडू. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर आहे. कृष्णा देखील स्वतः आहेत. कृष्णा म्हात्रे वाहिनीचे प्रमुख आहेत. तर त्यांना माहिती आहे आजकाल भरपूर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे जी स्पर्धा आपल्याला मिळेल तिथे आपण चांगलं काम करणं फार गरजेचं असतं कृष्णा. आणि जेव्हा कॉम्पिटिशन वाढते तेव्हा काम करायला देखील मजा येते. पिंटू गोलंदाजी मार्कवर ना. हल्ली भरपूर टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या प्रमाणात झाला, त्यामुळे संघर्ष वाढलाय. ऑन साईडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक होतंय. चांगलं क्षेत्ररक्षक होतंय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 9 धावा. चांगलं षटक षटकार जाऊन सुद्धा 9 धावा धावफल करती लागल्या आहेत. खरं 42चं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणारे आपण बघितले तर 18 चेंडू 33ची गरज आहे. 11ची सरासरी आहे. खरं सकाळचं सत्र आहे. जगदीश पाटील जर बघितलं थोडंसं दव देखील आहे. दव फॅक्टर आहे. चला चला एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. अंतरली संघ मॅच देखील फार महत्त्वाची आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, पण आम्हाला वेळेचं फार महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा एक एक मिनिट जेव्हा आपण वाचवत जातो ना कल्पेश, तो संध्याकाळी खूप आपल्याला मोलाचा ठरतो. चिंतामण हजारे आल्यात. आज सर्व खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेलेली आहे. नॉनव्हेज जेवण आहे. नाही, सुपर संडे. तर सौरभ भोईर येत आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व सन्मान चिन्ह देखील आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. सौरभ भोईर एक रॉयल व्यक्तिमत्व आहे. नेहमी समालोचकांवर त्यांचं प्रेम राहिलं आहे. बाबा असतील, ते असतील. चला चला फास्ट घ्या जर. नाही, रमेश गोरपेकर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था. जल है तो कल है. क्या बात आहे. साई भोईर 8 ते 10 वर्षापूर्वी खेळाडूंना बाटल्या घेऊन जायला लागायच्या, पण आज बिस्लरी पाणी बघायला मिळतंय, जेवायला मिळतंय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅक पुढे गेला. कट केला. यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. डीपिश कव्हरेज जो पण चेंडूला फीड करतो. 2 धावा कंप्लीट केल्या. तर धावसंख्या धाव फलकाती दुहेरी अंकामध्ये आपण पाहू 11 धावा. नाही, चांगलं क्रिकेट बघायला मिळते. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला होता. मिडस्टमवर हा चेंडू आला होता आणि त्याला बॅक पुढे जाऊन कट केला. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो आपण पाहू शकता. यावेळेला चिंतामण हजारी गणपतीचं नाव. स्ट्राईक केलं सुयशला आपण पाहू शकता. 11 धावा. अजूनही आपण बघले इथून 32ची गरज आहे. 41ची गरज आहे. हा चेंडू टोटल बघितला तर 42ची गरज असताना 11 धावा धावफलकाती लागल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण जेव्हा जेव्हा जगदीश पाटील कमी धावा असतात तेव्हा तेव्हा मॅच खूप चांगली बघायला मिळते. आणि अंतरली संघ देखील आता बघा मैदानावर थोडासा चार्ज झालेला वाटतं. चिंतामणी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुयशला आपण पाहू शकता. एंड बदललाय.
हो चांगला ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह बघायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षकाला प्रयत्न केले आणि चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, उपयुक्त चौकार. काय फटका होता बघा ना, अतिशय गोड फटका, एक्स्ट्रा कव्हरला थोडासा हॉफ वॉली आणि ड्राईव्ह केला चेंडूला, खूप चांगला फटका, कॉफी बुक स्टाईलने फटका बघायला मिळालाय, अतिशय चांगला फटका. कृष्णा, जेव्हा जेव्हा असे फटके येतात ना तेव्हा मात्र बॅटरांचं मनोबल वाढतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि हा आत्मविश्वास सुयोगला फार महत्त्वाचा ठरणार आहे. 15 धावा धावफल करते, चेंडू खराब नव्हता, फटका खूप चांगला होता. स्वीपा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. पुण्याचा गोलंदाजी मार्फत चिंतामणी राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला, बॉटमचा खूप चांगला वापर केलाय, डीपमधनं शेवरकरने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय, एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली मॅच झाली दोन्ही संघांमध्ये, खूप चांगली मॅच बघायला मिळते, कौतुक करावं लागेल. दोन्ही संघ बघा शेवटपर्यंत झुंजतायत मैदानावर. जरी 41 अंतरलीने केले असेल, 42 करायचं आहे. शैलेशला जीवदान मिळालं, ही जमेची बाजू आहे आयरे 40+ संघासाठी. स्ट्रायकेला शैलेशला आपण पाहू शकतो, शैलेश शेलारला आपण पाहू शकतो. फुल टॉस होता यावेळेला, पायचित्त स्ट्रॉंग अपील, फुल लेंडिलोचा चेंडू आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाश. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले चिंतामणीनी. खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू, प्लम LBW मिडल स्टमोरा चेंडू पिचिंग होणार होता. असं फुल टॉस होता पण त्याचा फायदा उचलला नाहीये. कधी कधी कृष्णा आपण नेहमी बघतो ना क्रिकेटमध्ये, चांगल्या चेंडूवरती विकेट मिळत नाही, कधी खराब चेंडू विकेट मिळत, आता चांगल्या चेंडूवरती विकेट मिळालाय. नवीन बॅटर येतोय मच्छिंद्र, येतो एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी खूप चांगली केली आहे, इथून आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. मॅच संपली नाहीये, अंतरली संघ देखील मैदानात 4 झालाय, विकेट मिळालाय त्यांना शैलेशचा, त्या शैलेशला एक जीवदान मिळतं, षटकारला त्याच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच बी गटातली असणार आहे. घेसर 40+ विपक्ष वडवली 40+ म्हणजे तकदीरला इन ॲक्शनमध्ये पाहणार. तकदीर म्हात्रे, अरविंद पाटील, त्याच्या अगेन्स्ट साईनाथ भोईर अँड कंपनी आपल्याला बघायला मिळेल. टॉस जिंकलाय साईनाथ भोईरने, डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे आणि कदाचित डिसिजन आता कळवतील देखील ते आम्हाला. नाही सर्व खेळाडू बघा 4 झाले आहेत. हंगामातील मला वाटतं दुसरी स्पर्धा आहे आपल्या. चिंतामणी गोलंदाजी मार्कवास टाकला, मच्छिंद्रला आपण पाहू शकता. मच्छिंद्र पंचांकडून गार्ड घेतो, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड लॉंग ऑन लेग, क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. चिंतामणी फुल टॉस होता यावेळेला, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय, डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा, 7 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवला आहे. तर 42चं लक्ष असताना धावफलकाती धावा लागले फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 16. उर्वरित समीकरण आहे येणारे आपण बघितलं 12 चेंडू 26ची गरज आहे. सरासरी वाढत चालली आहे बघा, आता 11ची होती, पहिल्या 10ची होती, मग 11ची आली, आता 13ची आली आहे. चला लवकर लवकर लवकर, पंच लगेच पुशअप करतात, पंचाला देखील आपण धन्यवाद देऊ. अरविंद म्हात्रे आणि आपण तर दशरथला आपण धन्यवाद देऊ. तिसरे पंच आपण बघितले तर मनोज पवार थोडंसं आराम करत आहेत, पण मला वाटतं नंतर त्यांना देखील मॅच कव्हर करायच्या मैदानात जावं लागणार आहे. पहिली स्पर्धा हंगामाची त्यांनीच कव्हर केली. 26 धावांची अजूनही गरज आहे, 16 झाल्या आहेत, मॅच संपली नाहीये. कल्पेश पाटील देखील 2025च्या दुसऱ्या हंगामात आमची पहिली भेट आहे. काल अशोक पाटील देखील होते, ते समालोचन आपण होते त्यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं, पण त्यांचा देखील काल सन्मान केला. प्रत्येकाला आता चान्स मिळते. मोहन गायकर आलेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकतो, सुयशला आपण पाहू शकतो, ज्या बॅटमध्ये एक चौकार आलाय तो सुयश आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. येणारे 12 चेंडू 26ची गरज आहे, कारण 13च्या सरासरी, पहिल्या सरासरी होती 10ची, नंतर कृष्णा आली 11ची, नंतर आली 13ची आणि आता बघा थोडंसं लख सूर्यप्रकाश बघायला मिळतंय, कारण का खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देते. खेळपट्टीचा विचार केला, शेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करते. आता थोडीशी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक मोहन गायकर येतं. शरद भोईर बघा घेसर गावचे, हल्ली त्यांनी देखील फिटनेसकडे लक्ष दिलंय थोडंसं गेल्या वर्षीपासून. नाही शरद भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. मोहन लेफ्ट आर्मर आहेत. हो चांगला चेंडू खोलवट आपल्याला खोदून काढलाय, चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, चेंडूला फीड करतो. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत अंतरली संघाला, कारण जर मॅचमध्ये वापसी करायची तर इथून मात्र या जमेची बाजू असणार ते आयरे 40+ संघासाठी, कारण 1ला कन्वर्ट 2 मध्ये करतायत सुयश आणि मच्छिंद्र. मोहन पुणे गोलंदाजी मार्कवाल,
लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. स्ट्राईक एंडला सुयश पाटीलला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव. कौतुक करेल मोहन, स्वतः जातोय, फीड करतोय चेंडूला. शॉर्ट मिडॉन रिसनमध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कृष्णा खेळपट्टीचा आता विचार केला थोडीशी सुकत चालली, त्यामुळे गोलंदाजांना सहाय्य करते. चेंडू स्विंग होतोय थोडासा, आता खाली देखील राहतोय, हाईट मिळत नाही बॅटरला. मच्छिंद्र पाटील स्ट्राईक एंडला. 19 धावा धावफलकाती लागल्या आहेत. काय मॅच चालली बघा, बी गटातली पहिली मॅच आज सुपर संडे मधली. मोहन तो मच्छिंद्र. हो फटका चांगला यावेळेला मिळाला. चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, मी स्पीड. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पायचं तिसरी घेण्याचा प्रयत्न करतायत का? 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 होती तिथे 3 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षक काय बघत राहिले चेंडूकडे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना, चुकीला माफी नाही. चुका केल्या तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेईल. वेचची गरज आहे अजूनही. वापसी करतोय आयरे 40+ संघ. ज्ञानदेव भैर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गेसरगावचे जर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर वडवलीचे, नारिवलीचे, वाकलनचे, आपण पंचकुशीतले कोणी नामांत व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. मोहन पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सुयश पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. चेंडू बॅकफुट गेलाय, पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्वीकारला, चेंडू फील्ड होईल. एकच धाव. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. आता धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील मोहनचे. तिसऱ्या षटकातील 2 म्हणजे 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. 8 चेंडू 19ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मच्छिंद्र पाहिजे आता काय करतोय 2 चेंडू मध्ये की मोहन त्यांना मात्र इथून चांगल्या प्रकारे चेंडू फेकून शांत ठेवतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, टर्न करायचा होता यावेळेला. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत फीड होईल, मिस फीड झाली ते पण 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा अजूनही आपण बघितलं तर इथून गरज आहे तब्बल 18ची गरज आहे. 7 चेंडू. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सुयश पायचा आता इथून मोठा फटका मारतो काय, चान्स घेतोय का पाहायचंय की मोहन त्यांना डॉट चेंडू फेकतोय. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू होता. विकेट मिळतो का पाहायचंय. काय केलं क्षेत्र गोलंदाजाने. बघा जे प्रॅक्टिस करतात त्यांना प्लीज प्लीज विनंती, कळकळीची विनंती. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती पाहू शकता आपण 26 धावा. 6 चेंडू 16ची गरज आहे. बाईकच्या काही गरज नव्हती मी तर म्हणेल. 1 धाव गेली होती ऑलरेडी पण दुसरी गरज नव्हती. आता मात्र 6 चेंडू 16ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचे देखील खेळाडू साई भोईर आपला निर्णय कळवा आम्हाला. घेसर 40+ संघ क्षेत्ररक्षण करायचं म्हणजे बॅटिंग करावी लागणार यावेळेला. वडवली 40+ संघाला अरविंद पाटील. चेंडू चेक करा. आपण बघितलं तर तकदीर म्हात्रे देखील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रिकेटर, लढवय्या क्रिकेटर ज्ञानेश्वर दादा देखील येत आहेत. आल्या खेळाडूंना आलिंगन देत आहेत. खरं कुठेतरी 6 महिने दूरवर होते खेळाडू, फोन असतील कदाचित पण भेट नव्हती होत, पण आता भेट होते. बघा माणुसकीचं नातं जपलं जातं प्रत्येकाशी. चंद्रकांत आलाय अंतिम षटक घेऊन. चंद्रकांतकडे संघनायकाने सामन्याचं भवितव्य सोपवलंय, गावाचं प्रतिनिधित्व सोपवलंय. 6 चेंडू 16ची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर येतो चंद्रकांत. स्ट्राईक एंडला बॅटर मच्छिंद्र. 2 गावांमधील हा सामना आपण पाहू शकता. इथून कुणाचा विजय होतो, जो चांगला क्रिकेट खेळेल तो सामना जिंकेल. चंद्रकांत. हा चेंडू वेल लेप केलाय. पंच वाईटची खूण करताय. दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू 15ची गरज आहे. अंतरली की आयरे, आयरे की अंतरली पुढच्या फेरीत जातोय. कोणता संघ पुढच्या फेरीत जात दाखल होतोय. मला वाटतं शर्यती देखील आहेत वाटतं कुठे. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. सगळं मच्छिंद्र. ओ चांगला चेंडू. हा चेंडू खूप चांगला होता. कुठला स्पंड मग चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय.
5 चेंडू 15ची गरज आहे. मॅच काय जबरदस्त रंगली. ज्ञानेश्वर दादा देखील आमची बातचीत करतायत आयरे 40+ संघाच्या खेळाडूंबरोबर. चंद्रकांत राईट आर्म ओव्हर द कंड मारा करतोय. स्ट्राईक केला मच्छिंद्र. अजून एक आपण बघितलं तर खूप चांगला चेंडू. बॅटची कडा. बॅटर बाद. आता 4 चेंडू आणि इथून धावा हव्यात. आपण बघितलं तर अजूनही 15ची गरज आहे. नवीन बॅटर दिनेश पाटील एक चांगला क्रिकेटर. भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळले आहेत. भरपूर मॅचेस टर्न केल्या आहेत आणि आता टर्न करावीच लागणार आहे मॅच त्यांना. आज सर्व खेळाडूंना सुपर संडे मध्ये भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. आजच्या अन्नदात्यांना आपण धन्यवाद देऊ. चला बी गटातली दुसरी मॅच. घेसर 40+ संघाने टॉस जिंकलाय. वडवली 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. राजू काटे यावर्षी आता आपण तर 45 ची देखील संघटना होणार आहे थोड्या दिवसात आणि त्याच्या देखील मॅचेस आपण पाहिल्या देसाईच्या मैदानावर. म्हणजे जे खेळाडू 40+ पुढे जातील त्यांना 45 मध्ये देखील खेळायला मिळेल. आता उर्वरित समीकरण येणारे चेंडू बाकीत अजूनही 4 धावा हव्यात. 15ची गरज आहे. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी करतोय. वापसी केली. मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय. उंच गेला. लांबी मिळाली नाही. सूर्यकांतने झेल घेतलाय. म्हणजे चंद्रकांत आणि सूर्यकांत मला वाटतं बंधुराज आहेत. ज्याप्रमाणे मराठीत कलाकार आहेत 2 बंधुराज तसे हे 2 कलाकार आहेत. आयरे आपण तर अंतरली गावामध्ये खूप चांगला झेल घेतलाय सूर्यकांतने. बॅटर बाद. मॅच झाल्यानंतर लगेच ज्या संघाच्या आपण तर गोलंदाजी आहे ना त्यांनी लगेच मैदानात जायचंय. आता उर्वरित समय येणारे 3 चेंडू आणि धावा हव्यात 15. विनायक पाटील दिनेशने प्रयत्न भरपूर चांगले केले ते उंच गेला चेंडू. लांबी मिळाली नाहीये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. नाही स्पर्धेत अजूनही हॅट्रिक झाली नाही पण आजच्या सुपर संडे मध्ये सुपर हॅट्रिक होते का पाहायचंय. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी. प्रेशर होतं षटक हाताळण्याचं पण कुठेतरी आपण प्रेशर दबाव आहे तो बाजूला ठेवला आणि नॅचरल गेम खेळताना दिसत एक चांगलं षटक हाताळतात चंद्रकांत. स्ट्राईक केला विनायक. विकेट हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायच्या स्पर्धेत पहिली. एज आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्डमॅनला. इष्टेकच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला होता. धावसंख्या आता धावफलकात 28. अजूनही 2 चेंडू आणि इथून गरज आपण तर 14ची. अंतरली संघाने काय वापसी केली. जबरदस्त गोल बघायला मिळाला खेळ. जिथे शैलेशचा विकेट गेला तिथून मात्र वापसी केली. दुसरं षटक चिंतामणी जे हाताळलं ना ते खूप चांगलं षटक हाताळलं. 7 धावा. महत्त्वपूर्ण विकेट गेला. चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्लासिकल कावा ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप पंडाला एक्स्ट्रा कावाला जो पण चेंडू फील्ड करतोय. 2 धावा मिळत आहेत. एकच आहे का. एकच आहे. आता जय आणि पराजयमधला फक्त अंतर कमी केलं. औपचारिकता पूर्ण केली होती. कल्पेश काय खेळ केला. वेदांत लिव्हर अंतरली 40+ संघाने. आज वेदांत आपल्या नाहीये कुठेतरी त्याचा आशीर्वाद लाभतो या संघाला. अंतिम चेंडू. सायकला विनायक. चांगला चेंडू. शरीराचा वेध घेण्याने अशा तऱ्हेने वेदांतील अंतरली 40+ संघ दुसऱ्या फेरीत दाखल होतोय. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. आयरे 40+ संघाला हँडशेक करा. चला लगेच घेसर संघ पण मैदानात जायचंय. चंदन भगत या आपला सन्मान केला जाणार व्यासपीठावर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. हाडलं का आयरे संघ पहिली स्पर्धा आहे. डेन केबलचे सर्व प्रथम द्वितीय ट्रॉफीज आपल्याला पर्यंत कैलास शमा नारायण